नागपूर महानगरपालिकेच्या 37 प्रभागांपैकी प्रभाग 22 जो आहे तो जास्त महत्त्वाचा मानला जातो, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय त्या प्रभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो आणि स्वतः सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत प्रभाग 22चे मतदार आहेत। माझ्यासोबत निनाद दीक्षित आहे। निनाद स्वतः बालवयापासून स्वयंसेवक राहिलेला आहे आणि निनादने त्या प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज जो आहे दाखल केलेला आहे। मात्र निनाद भाजपमधून उभा झालेला नाही, तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षातून उभा झाला आहे। निनाद, कुठेतरी भाजप एक स्वयंसेवक जो आहे तो भाजपमधून उभा होईल असं एक स्वाभाविकरित्या अनेकांना वाटू शकतो, मात्र तू फॉरवर्ड ब्लॉकमधून उभा होतोय। नाही, माझी उमेदवारी ही मी नागरिक समिती प्रभाग 22 याच्याद्वारे केली आहे आणि ही नागरिक समिती आम्ही साधारण 2-3 महिन्यांपासून या क्षेत्रामध्ये तयार केली आहे। त्याचं एक संघटन तयार केलं आहे, एक संघटनात्मक संरचना तयार केली आणि फॉरवर्ड ब्लॉकने आम्हाला चिन्ह दिलं आहे। म्हणजे आम्हाला चिन्ह जे हवं होतं ते कुठेतरी आमच्या या ॲक्टिव्हिटीला सूट करणारं असं हवं होतं। म्हणजे आम्हाला कपाट, कब्बशी आणि नारळ असे चिन्ह नको होते। आमची इच्छा होती की असं चिन्ह मिळावं की जे आमच्या या प्रयत्नांना साजेसं राहील। तर आम्ही हा प्रयत्न केला की आम्हाला जर सिंह चिन्ह मिळालं, आणि तुम्हाला जर कल्पना असेल तर सिंह चिन्हावर नागपुरात एकेकाळी खासदारसुद्धा राहिलेले आहेत। म्हणजे नागपूर आणि सिंह चिन्हाचा एक संबंध आहे। आमच्या प्रभागामध्ये त्याची माहिती खूप लोकांना आहे की सिंह चिन्हाचं इथे काय महत्त्व आहे। तर त्या अनुषंगाने मी विचार केला की आपण फॉरवर्ड ब्लॉकचं चिन्ह घेतलं पाहिजे। पण भाजपकडनं लढायचं किंवा भाजपला तिकीट मागायचं किंवा उमेदवारी अर्ज करायचा हा माझ्या डोक्यात मला असं चाटून पण गेलेला नाही विचार। कारण मला असं वाटतं की ज्या पक्षाच्या नगरसेवकांनी उपेक्षित आणि दुर्लक्षित ठेवल्या प्रभागाला, त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज मागणे म्हणजे हे निरर्थक आहे। आणि जर असं असतं की निनाद दीक्षितला नगरसेवक व्हायचं आहे, हे जर ध्येय असतं तर निनाद दीक्षित कदाचित भाजपकडे गेला असता किंवा काँग्रेसकडे गेला असता। आमचं म्हणणं हे आहे की याच्यात बदल घडले पाहिजे, प्रभागामध्ये असे सकारात्मक बदल झाले पाहिजे। तर त्यासाठी आम्ही हा एक प्रामाणिक केलेला प्रयत्न आहे। माझा वैयक्तिक प्रयत्न नाही आहे, प्रभागातल्या साधारण 500हून अधिक लोकांना आम्ही यात जोडलेलं आहे आणि त्यांचा तो सामूहिक प्रयत्न आहे, म्हणून तो कुठल्या राजकीय पक्षासाठी नाही आहे। तू म्हणतोय की भाजपचे जे त्या ठिकाणचे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांनी प्रभागाला उपेक्षित ठेवलं। ज्या ठिकाणी संघाचं मुख्यालय आहे तो प्रभाग जो आहे तो भाजपकडून दुर्लक्षित राहिला। 100%। म्हणजे तुम्ही त्या प्रभागाची स्थिती बघा, कोणत्याही दृष्टीने बघा। म्हणजे तुम्ही बघा तिथे वाहतूक कोंडी म्हणजे त्याचा आलमच काही वेगळा आहे। तुम्ही शहीद चौक बघा, तुम्ही टांगा स्टँड चौक बघा, तुम्ही बडकस चौक बघा, तुम्ही झेंडा चौकची समस्या बघा, गंगाबाई घाट चौकाची समस्या बघा। म्हणजे या प्रभागामध्ये जर भाजपच्या नगरसेवकांनी काही काम केलं आहे तर ते गट्टू आणि सिमेंट याच्या व्यतिरिक्त विजन असलेलं काही काम झालं असेल बुवा, किंवा इथे स्पर्धा परीक्षा पूरक वाचनालय झालं बुवा, इथे काही क्रीडा प्रशिक्षण केंद्र झाले आहेत बुवा, इथे स्वास्थ्य सुविधांमध्ये काही चांगलं सुधारणा झाल्या आहेत, किंवा इथे OCW आणि MSEBच्या कंप्लेंट्स कमी आहेत, असलं काहीच नाही आहे। नियंत्रणातच नाही आहे तुमच्या प्रशासन। तुम्ही एका प्रकारे त्याला दुर्लक्षित ठेवलं का? तर काय परत चिन्ह मिळेल, परत निवडून येऊन जाऊ। म्हणजे या सगळ्याची सुरुवात कुठे झाली? तर मी एका कॅन्डिडेटकडे बसलं असताना मी त्यांना म्हटलं, आता फिरा, आता निवडणूक येते। तर ते बोलले की काय परत तिकीट मिळालं परत निवडून येऊ। आता हा जर अप्रोच असेल, तुम्ही जनतेला इतकं गृहीत धरलं असेल की काय आपल्याला तिकीट मिळालं की लोक कमळ आणि पंजाच दाबणार, दुसरा पर्यायच काय त्यांच्याकडे? तर तेव्हा आम्ही ठरवलं की नाही, असं नाही व्हायला हवं। आपण एक नवीन पर्याय उभा करायचा आणि तो तरुणांना हाताशी घेऊन करायचं। याचं सुद्धा कारण आम्ही हे दिलं की ज्यावेळी आपण 60 वर्षाच्या व्यक्तीला नगरसेवक करतो, नगरसेवकाकडनं एक साधारण अपेक्षा असते की तो धावत पळत असला पाहिजे, त्यांनी आपले धावून कामं केले पाहिजे। तर मग तुम्ही असा नगरसेवक नेमला पाहिजे ज्याची 70,000 मतदारांमध्ये पोहोच होऊ शकेल। जो 60 वर्षाचा माणूस आपले घरचे 3 मजले चढताना ज्याची दमछाक होते, त्याला 70,000 मतदारांचा मतदारसंघ कसा देता तुम्ही? हा माझा एक प्रामाणिक प्रश्न होता। आणि एक तरुणांना, म्हणजे आज तुम्ही हे सगळं बाजूला जरी सारलं तरी तरुणांनी महाराष्ट्रामध्ये आज ही स्थिती आहे की तरुणांनी राजकारणात यावं कसं, काम करावं कसं? तुम्ही स्टुडंट इलेक्शन्स बंद केलेले आहेत, तुम्ही तरुणांना संधी देत नाही। आता कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्ही 40% तरुणांना संधी देणार आहोत। माझं आव्हान आहे की त्यांनी जर 40% म्हणजे साधारण इथे 60 जागा होतात नागपूर महानगरपालिकेत, 50 जागा जर तरुणांना दिल्या, युवा मोर्चाला, त्यांच्या पक्षातल्या युवा मोर्चाला जर 50 जागा दिल्या, तर निनाद दीक्षित हे आपलं अभियान वापस घेऊन घेईल, आपलं सीट वापस घेऊन घेईल। हे माझं खुलं आव्हान आहे। आपण फक्त बोलायचं आणि तरुणांना दौडवायचं आणि त्यांच्याकडनं मतं गोळा करून घ्यायची आणि त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं नाही। मग असा आम्ही जेव्हा अप्रोच पाहिला तेव्हा म्हटलं की आपली व्यवस्था आपण तयार केली पाहिजे आणि आम्हाला चांगलं समर्थन मिळतं आहे। भाजप पुढे जर कोणतं आव्हान आहे तर आज काँग्रेस त्या प्रभागात कुठेच नाही आहे। नागरिक समिती प्रभाग 22चं एक मोठं आव्हान भाजपसमोर आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही मजबूतीने त्यावर मात करणार आहोत।
जे नगरसेवक अनेक प्रभागांमध्ये 3-3, 4-4 टर्मपासून नगरसेवक आहेत किंवा 3-3, 4-4 टर्मपासून किंवा निवडणूक लढवत आहेत, ते बाजूला होणार नाही म्हणून तरुणांनाही संधी मिळणार नाही, अशी पण एक कुठेतरी ट्रॅफिक जॅमची स्थिती झाली आहे. नाही, निश्चित झाली. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की आपण जेव्हा ती एक सीट धरून बसतो तेव्हा मागे आज आमच्या प्रभागामध्ये आज भाजपची स्थिती तुम्हाला सांगतो, 70 लोकांनी तिकीट मागितलं. मी ज्या गटात निवडणूक लढणार आहे, भाजपला साधारण 27 लोकांनी तिकीट मागितलेलं आहे. आता इलेक्शन पण मोठ्या कालावधीनंतर होतं आहे, त्याचे जे काही कारणं असतील ते बाजूला आहेतच. पण मग अशा वेळी आपण परत त्यांनाच प्रतिनिधित्व द्यायचं, संधी द्यायची, कुठेतरी आपले सोशल इंजिनिअरिंगच्या नावावर जातीय गणितं मांडत बसायचे आणि तरुणांना बाजूला सारायचं. तरुणांना पण त्या दृष्टिकोनातनं पाहायचं की याची जात काय, याचा धर्म काय आणि याचा पंथ काय. तर मग ही व्यवस्था पाहून आम्ही कुठेतरी एक थकलो आणि आम्ही हा विचार केला. आणि हे भाजपसाठी म्हणून नाही, हे सगळे पक्ष असं करतात. भाजप म्हणून नाही, सगळे पक्ष सरसकट असं करतात. आम्ही म्हटलं की या निवडणुकीमध्ये आमची काय क्षमता पुरते तर आम्ही एक प्रभाग लढवू शकतो आणि तो दमखमनी लढवू शकतो. तर आम्ही तो पूर्ण एक आमचा जी शक्ती आहे, जी संसाधनं आहेत, जी आमच्यात ताकद असेल ती पूर्ण लावू आणि प्रभाग 22मध्ये हा लढा आम्ही जिंकून पाहू. एक तरुण स्वयंसेवक जेव्हा संघाचं मुख्यालय असलेल्या प्रभागातून उभा राहतो आणि भाजपच्या उमेदवारांच्या समोर उभा राहतो, अनेकांना हे बंडखोरीसारखंही वाटू शकतं. नाही, बंडखोरी ती तेव्हा होईल ज्यावेळी मी भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य असेल. बंडखोरी कधी होईल, म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एक जेव्हा शिवसेनेचं सगळं हे प्रकरण झालं की शिवसेना फुटली, त्यावेळी काहींनी म्हटलं की हे बंडखोर आहेत. पण त्यांनी एक शब्द दिला, तो आम्ही शब्द इथे वापरू शकतो, तो म्हणजे आम्ही हा उठाव केला आहे. हा उठाव आहे, ही बंडखोरी नाही आहे. आणि आम्ही त्याचे प्राथमिक सदस्य नाही, मी भाजपला तिकीट मागितलं नाही, त्यांनी मला नाकारलं नाही. आणि मी माझी व्यवस्था कदाचित भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या नगरसेवकांनी सुरू केली असेल त्याच्या आधीपासून सुरू केलेली आहे. पण राजकारणात अनेकांना वाटू शकतो, स्वयंसेवकाला जर निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात जायचं असेल तर भाजप एक नॅचरल चॉईस राहू शकतो. नाही, तुम्ही आता माझी आयडेंटिटी फक्त स्वयंसेवक म्हणून दाखवतायत म्हणून कदाचित आहे. मी कदाचित जितका वेळ शाखेच्या मैदानावर घालवला असेल त्याच्यापेक्षा जास्त वेळ मल्लखांबाच्या मैदानावर घालवलेला आहे. माझ्या अजून बऱ्याच आयडेंटिटीज आहेत. पण कारण एक कारण आहे की सामाजिकदृष्ट्या तुम्हाला सांगायला हे सोयीचं असतं की हा एक स्वयंसेवक आहे. आणि स्वयंसेवकाला मी तुम्हाला निश्चित सांगतो, बघा, मी संघाचे शिक्षा वर्गसुद्धा केलेत आणि मला यात कुठेच असं लपवालपवी करायची नाही आहे. पण संघाने कधीच ही भूमिका घेतली नाही आहे किंवा मला आता मी अर्ज भरल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला सांगतो की माझे कधी काही मुख्य शिक्षक राहिलेले, कधी माझ्या संघ शिक्षा वर्गाला शिक्षक राहिलेले, यांनी मला अभिनंदन केलं आहे फोन करून. आणि त्यांनी सांगितलं की हे जे तू पाऊल उचललं हे खूप हिंमतीने उचललेलं पाऊल आहे, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. मी असं म्हणत नाही की संघाचं मला समर्थन आहे किंवा संघाचं त्यांना समर्थन आहे, पण संघाने तर हे म्हटलं आहे की जो चांगला माणूस चांगल्या ठिकाणी काम करेल त्याचं आम्ही समर्थन करू. आता बघू, मला जर ते चांगलं समजत असतील आणि माझ्या प्रयत्नाला चांगलं समजत असतील तर साथ देतील, असं आहे. तर प्रभाग 22मधून एक तरुण उमेदवार जो आहे तो समोर आलेला आहे आणि त्याचं स्पष्ट म्हणणं आहे की माझी कुणाविरोधातही बंडखोरी नाही, मात्र निश्चितच जो प्रस्थापित एक राजकारण अलीकडील काळात निर्माण झालेला आहे त्या प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात उठाव निश्चितच आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.